जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अजून एक कलाकार आहेत तुमच्यावर ज्यांनी काम केलंय, त्यांचा एक काही कानाला खडा आहे तो बघूया. अशोक सराफांची आणि माझी पहिली भेट मला आठवते. सुधीर भटांनी एक नाटक केलं होतं झालं एकदाचं, आणि त्याच्यावरून संजय मोनेनी अजून एक नाटक केलं होतं. त्या नाटकामध्ये अशोक सराफ होते आणि विजय केंकरे त्या नाटकाचा दिग्दर्शक होता, आणि त्या नाटकाचा सेट आणि कॉस्ट्युम्स मी करत होतो. त्यानंतर आम्ही दुसरं एक नाटक केलं, त्याच्यामध्ये आम्ही दोघेजणं बरोबर होतो एकाच नाटकामध्ये. त्या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही अमेरिकेत केला, सियाटलला. त्याचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. लेखक संजय मोनेच होते, दिग्दर्शक परत विजय केंकरेच होते. परत सेट डिझायनिंग मीच केलं होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की कॉमेडी नाटक हे तो इतक्या सिरियसली करतो, आणि मला नेहमी नवल वाटायचं इतका सिरियस काय हा माणूस, की प्रत्येक वेळेला तो 1 तास आधी यायचा तिथे, आणि त्याचं सगळं प्रॉपर्टीज, त्याचे सगळं कॉस्ट्युम्स आणि हे ते सगळं पूर्ण चेक करायचा, त्याशिवाय तो बेल द्यायचा नाही. म्हटलं इतका सिरियस आणि असं का हे आहे. त्याचं उत्तर मला एक दिवस त्यांनीच दिलं. एक आमचा प्रयोग होता मुंबईमध्येच इथे, आणि सेट लागायला थोडा उशीर झाला. सेट लागत होता, माझ्यामध्ये टेम्पो उशीर आला किंवा काहीतरी असं झालं, आणि बाहेर लोक मग ते टाळ्या वाजवतात किंवा मग हे असं ते बोलायला लागतात. आणि अशोक सराफ भयंकर चिडले आणि ते म्हणाले की आत्ताच्या आत्ता नाटक सुरू करा, आत्ताच्या आत्ता 5 मिनिटाच्या आत हे सुरू झालं पाहिजे. म्हटलं अशोक अहो तो सेट लागून व्हायचा आहे, त्याच्यानंतर आपण नाटक सुरू करणार आपण. तर तो म्हणाला नाही, तुम्हाला लक्षात येत नाही, कॉमेडीला आलेला प्रेक्षक जर अशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला लागला नाटकाच्या आधीच, तर पडदा उघडल्यानंतर त्यांना परत हसवण्याच्या ट्रॅकवर नेण्यासाठी रक्त आटवायला लागतं. कॉमेडी ही अत्यंत सिरियसली करायची गोष्ट आहे, ती अशी लोकांना वाटती गंमत, तसं नाही आहे ते. आणि त्यावेळेला मला पटलं आणि कानाला खडा लावला की यानंतर परत अशा पद्धतीच्या नाटकामध्ये कधीही उशीर होता कामा नये. एक 2 छोटे प्रश्न आहेत. बरेच वेळेला असं होतं की विनोदी कलाकार असतो, तो विनोदी कलाकार झाल्यानंतर त्याच भूमिका करत जातो. त्याला भीती वाटते. त्याला असं वाटतं की आपण जर विनोदी भूमिका केल्या नाहीत आता आणि वेगळ्या भूमिका केल्यात तर मग आपल्याकडे लोक पाठ फिरवतील. बहुरूपी नावाचा चित्रपट केलात तुम्ही, सुशीला नावाचा चित्रपट केलात तुम्ही. त्यावेळेला ही भीती नाही वाटली की आपण आता विनोदी काम करत नाही आहोत, ऐन भरात असताना ज्याला आपण म्हणतो ना प्रतिमा तुटेल्याची भीती नाही वाटली? त्याच्या मागचा विचार काय होता? काय माहिती, आपल्याकडे तीच एक मोठी गोष्ट आहे, प्रतिमा, इमेज असं आपण ज्याला म्हणतो ना. एकदा तुम्ही त्या इमेजमध्ये अडकलात की त्यातून बाहेर पडणे फार कठीण असतं. ते तुम्ही प्रयत्नपूर्वक त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. पण मुळात काय माहिती, कॉमेडियन मी नाही आहे.